रशिया युक्रेन युद्धाचा आजचा 995वा दिवस. आठवडाभर चालेल, फार तर महिनाभर चालेल असं म्हणत-म्हणत 3 वर्ष आता हे युद्ध पूर्ण करताना दिसतंय. युक्रेनला मदत करत असल्याबद्दल ट्रम्प यांनी बायडन प्रशासनावरती मोठी टीका केली होती आणि आता ट्रम्प निवडून आल्यानंतर युक्रेनचं टेन्शन वाढलेलं होतं आणि यामुळे रशिया युक्रेन संघर्ष अणुयुद्धामध्ये बदलण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जात होती. नुकतेच काही अहवाल समोर आलेले आहेत ज्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की युक्रेनने जर का पश्चिमेकडून मिळणारा पाठिंबा गमावला तर येणाऱ्या काही महिन्यांमध्ये युक्रेन स्वतःहून काही आण्विक शस्त्रास्त्र किंवा आण्विक उपकरणं विकसित करू शकतं. आता हे जे दावे या अहवालामध्ये करण्यात आलेले आहेत, हे दावे युक्रेनने फेटाळून लावलेले आहेत आणि हे केवळ रशियाकडून पसरवण्यात आलेली अफवा असल्याचं म्हटलेलं आहे. रशिया युक्रेन युद्धामध्ये जीव गमावलेल्यांबद्दल दुःख व्यक्त करत हे युद्ध थांबवण्याकडे माझ्या प्रशासनाचं लक्ष मी केंद्रित करेल असं अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे. तर दुसरीकडे ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपद स्वीकारल्यानंतर हे युद्ध थांबेल असा विश्वास झेलेन्स्की यांनी व्यक्त केलेला आहे. थोडक्यात काय, या सर्व चर्चेमध्ये आपल्याला हे लक्षात येते की हे युद्ध थांबवण्यामध्ये अमेरिकेची भूमिका येणाऱ्या काळामध्ये महत्त्वाची असू शकते. आज आपण चर्चा करूयात या सर्व मुद्द्यांची. यासोबतच अमेरिकेची भूमिका किती महत्त्वाची आहे याच्यावरती सुद्धा आपण प्रकाश टाकूयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. एक फॅक्ट तुम्हाला सांगतो. जिनिव्हा येथे संयुक्त राष्ट्रातील रशियाचे राजदूत गेनाडी गॅटिलोव यांनी 14 नोव्हेंबर रोजी एक महत्त्वाचं असं स्टेटमेंट केलेलं आहे, ज्याच्यामध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढाकार घेतल्यास रशिया चर्चा करण्यासाठी तयार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. थोडक्यात काय, रशियाला सुद्धा आता हे युद्ध नको आहे. ते सुद्धा वाट बघत होते की कोणीतरी मध्यस्थी करेल हे युद्ध थांबवण्यासाठी. डोनाल्ड ट्रम्प यांनी अगोदर सुद्धा रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्षाबाबत एकूणच ज्या वेस्टर्न कंट्रीज आहेत त्यांच्यावरती टीका केली होती. त्यांनी म्हटलं होतं की राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर ते हे युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न करतील. आता ट्रम्प यांनी त्यावेळेस जे केलेलं वक्तव्य होतं त्याच्यामुळं आणि आता ते राष्ट्राध्यक्ष झाल्यामुळं नेमकं ते आता काय पावलं उचलतील याच्याविषयी चर्चा सुरू झालेल्या होत्या. म्हणजे हा संघर्ष ते शांततेने सोडवण्याला प्राधान्य देतील की अजून काही करतील याच्याविषयी उत्सुकता निर्माण झालेली आहे. गेनाडी गॅटिलो यांनी ट्रम्प यांच्या पुढाकाराबद्दल आपलं मत व्यक्त करताना सांगितलं की ट्रम्प यांनी युक्रेनचं संकट एका रात्रीमध्ये सोडवण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यांना प्रयत्न करू द्या, परंतु याच्यासोबतच त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की आम्ही रिअलिस्टिक लोक आहोत आणि असं सहजासहजी होणार नाही हे आम्हाला माहिती आहे. जर ट्रम्प यांनी या एकूणच शांतता प्रक्रियेला चालना दिली तर रशिया निश्चितपणे त्याचं स्वागत करेल, परंतु यासाठी ही चर्चा एकूणच रियालिटी काय आहे, ग्राउंड रियालिटी काय आहे याच्यावरती आधारित असली पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं होतं. थोडक्यात काय, तर आजच्या दिवशी रशियाने युक्रेनचा जवळपास 1/5 म्हणजे 1/5 इतका भाग व्यापून घेतलेला आहे. मग जैसे ती स्थिती ठेवायची की अगोदर युक्रेनची परिस्थिती किंवा युक्रेनचा एकूण मॅप जसा होता तशी परिस्थिती ठेवायची. मग आधीचा मॅप म्हणजे युद्ध सुरू झालं आत्ताचं तेव्हाचा मॅप की 2014ला जसा होता तो मॅप, याच्याविषयी अजून वेगवेगळ्या शंका आहेत. गॅटिलोव यांनी सूचित केलेलं आहे की 2 वर्षाच्या संघर्षामध्ये रशियन सैन्य युक्रेनमध्ये कमी वेगाने का होईना पुढं सरकलेलं आहे. त्यांनी आता युक्रेनच्या एकूण 1/5 भागावरती नियंत्रण मिळवलेलं आहे. त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये युद्धाचं स्वरूप जरी बदललं किंवा बदलत जरी असलं तरी सुद्धा रशिया आपला प्रेझेन्स किंवा एकूण प्रेशर जे आहे ते टिकून आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी शांतता चर्चेबाबत मात्र कठोर भूमिका घेतलेली आहे. झेलेन्स्की यांचं मत असं आहे की रशियन सैन्यानं युक्रेनची पूर्ण सीमा सोडून दिल्याशिवाय म्हणजे सगळीकडून त्यांनी माघार घेतल्याशिवाय ही शांतता प्रक्रिया जी आहे ती सुरू होऊ शकत नाही. याच्यासोबतच त्यांच्या बोलण्यामध्ये हे वारंवार येत होतं की रशियाने ताब्यात घेतलेला युक्रेनचा सर्व प्रदेश हा युक्रेनला वापस करायला पाहिजे. यासोबतच झेलेन्स्की यांनी हेही म्हटलेलं आहे की जर का युरोपियन युनियनने किंवा युरोपमधल्या देशांनी रशियाला कोणत्याही पद्धतीची जर का मदत केली तर ते युक्रेनसाठी अस्वीकार्य असेल आणि एकूणच युरोपसाठी ते त्रासदायक ठरू शकतं, हे झेलेन्स्की यांनी म्हटलेलं आहे. रशियानं आता ह्या चर्चेसाठी तयारी जरी दर्शवलेली असली तरी सुद्धा झेलेन्स्की यांनी ज्या काही एकूण अटी टाकलेल्या आहेत किंवा त्यांनी जी काही भूमिका घेतलेली आहे त्याच्यामुळे एकूणच विषय गुंतागुंतीचा होऊ शकतो. ट्रम्प यांचं राष्ट्राध्यक्षपद ज्यावेळेस नव्हतं, म्हणजे ज्यावेळेस ते हा सर्व प्रचार करत होते त्यांच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी, त्यावेळेस त्यांनी
एकूणच संकेत दिलेले होते की ते राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर नेमकी काय भूमिका घेणार आणि या संदर्भात आता येणाऱ्या काळामध्ये नेमकी कशी पावलं उचलली जातात हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. अमेरिकेचा जर का एकूण स्टँड आपण बघितला तर आपल्याला हे लक्षात येईल की बायडन प्रशासनाच्या वेळेस अमेरिकेचा स्टँड वेगळा होता आणि आता ट्रम्प ज्यावेळेस राष्ट्राध्यक्षपदाची सूत्र हातामध्ये घेतील त्यावेळेस त्यांचा स्टँड वेगळा असेल. अमेरिका फर्स्ट पॉलिसी इन्स्टिट्यूट असा एक कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमामध्ये ट्रम्प म्हणाले की आम्ही पश्चिम आशिया आणि रशिया युक्रेनवरती गंभीर आहोत आणि हे थांबवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. अमेरिकेमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये विजय मिळवल्यानंतर ट्रम्प यांनी केलेलं हे पहिलं महत्त्वाचं भाषण होतं. तिथे काही महत्त्वाचे नेते सुद्धा उपलब्ध होते. ते म्हणाले की रशिया आणि युक्रेनला थांबवायला हवं. गेल्या 3 दिवसामध्ये हजारो जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त मी वाचलेलं आहे. मग ते सैनिक असोत किंवा सामान्य नागरिक, आम्ही या सगळ्यांसाठी काम करू असं त्यांनी म्हटलेलं आहे. दुसरीकडे पुतिन यांचा स्टँड सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी राष्ट्राध्यक्ष झाल्यामुळं ट्रम्प यांचं अभिनंदन केलेलं आहे. अमेरिका आणि रशिया यांच्यातील राजकीय संबंध हे आजच्या दिवशी खूपच तणावपूर्ण असताना त्यांनी हे अभिनंदन केलेलं आहे. हे विशेष. रशिया विरुद्धच्या युद्धामध्ये अमेरिकेने युक्रेनला पाठिंबा दिलेला आहे. परंतु असं असून सुद्धा पुतिन यांनी ट्रम्प यांचं अभिनंदन केलेलं आहे आणि ट्रम्प हे एक धाडसी नेते असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. पुतिन यांनी असंही म्हटलेलं आहे की ट्रम्प यांच्याशी चर्चेसाठी ते तयार आहेत आणि अमेरिकेसोबतचे संबंध सुद्धा पूर्ववत करण्यास त्यांना कोणताही आक्षेप नाही. परंतु हे सगळं होणं जे आहे, ही चर्चा जी आहे ती अमेरिकन सरकारवरती अवलंबून आहे. आम्ही त्या दिशेनं पावलं टाकण्यास तयार आहोत असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. थोडक्यात काय, रशियाकडून असा सिग्नल मिळतोय की आम्ही परत एकदा मैत्रीचा हात पुढं करतोय किंवा एकूणच जे जागतिक राजकारण आहे त्याच्यामध्ये आम्ही परतण्यास इच्छुक आहोत, हे पुतिन यांच्या स्टेटमेंटमधून लक्षात येते. आता अणुबॉम्बचा विषय. असं म्हटलं जातंय की युक्रेन जे आहे येणाऱ्या काही काळामध्ये स्वतःचं असं आण्विक उपकरण विकसित करू शकतं. कधी, जर का पाश्चिमात्य देशांनी युक्रेनला देण्यात येणारा पाठिंबा, त्यांना देण्यात येणारी मदत कुठेतरी जर का थांबवली तर. आणि ट्रम्प आता जर का राष्ट्राध्यक्ष झाले तर त्याची शक्यता वाढू शकते. कारण की ट्रम्प यांचं म्हणणं असं आहे की आम्ही एकट्यानेच या युक्रेनला मदत करणार नाही. सर्व युरोपियन जे आहेत, युरोपियन देश जे आहेत त्यांनी याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन करणं गरजेचं आहे. एक वेळ अशी होती ज्यावेळेस युक्रेनकडं शक्तिशाली अशी आण्विक शस्त्र होती. 1991 मध्ये USSRच्या विघटनानंतर त्यांची काही शस्त्रास्त्र जे आहेत किंवा वॉरहेड जी आहेत ती युक्रेनला मिळालेली होती. पण नंतरच्या काळामध्ये युक्रेनचं सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्य याच्या बदल्यामध्ये त्यांनी हे सगळे वॉरहेड जे आहेत ती रशियाकडे दिलेली होती आणि त्या करारामध्ये अमेरिका, ब्रिटन, रशिया हे एका बाजूला होते आणि एका बाजूला युक्रेन होते. आता 2014 मध्ये रशियाने युक्रेनच्या क्रिमियावरती ताबा मिळवला. त्याच्यानंतर 2022 मध्ये युक्रेनवरती आक्रमण केलं. आता तो करार जो होता तो युक्रेनच्या सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्याबद्दल होता. रशियाकडून हा करार पाळण्यात आला नाही याची वारंवार आठवण युक्रेन करून देताना दिसतोय. युक्रेनियन लष्कराच्या थिंक टँकच्या अभ्यासामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की त्यांच्याकडे सध्या एकूणच हे उपकरण विकसित करण्यासाठी मूलभूत असं अणुइंधन आहे. पण त्यांच्याकडे जे काही अणुइंधन उपलब्ध आहे ते येणाऱ्या काळामध्ये हे युद्धाची व्याप्ती वाढवू शकतं, हेही त्यांनी म्हटलेलं आहे. पण रशियाचे एअरबेस किंवा एकूण जे लष्करी, औद्योगिक किंवा लॉजिस्टिक जे आहे त्यांचं एकूण सिस्टीम ते नष्ट करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसं अणुइंधन उपलब्ध आहे असं त्यांचं म्हणणं आहे. रशिया युक्रेन युद्ध थांबवण्याच्या चर्चेमध्ये ट्रम्प यांनी जो काही हा नवीन सहभाग घेतलेला आहे किंवा त्यांनी जी काही एकूण भूमिका घेतलेली आहे ती हे युद्ध थांबवण्यासाठी फार महत्त्वाची असू शकते. युक्रेनच्या अध्यक्षाने झेलेन्स्की यांनी अट ठेवलेली जरी असली तरी सुद्धा पुतिन यांनी एक पाऊल पुढे टाकलेलं आहे, ज्याच्यामुळे हे युद्ध थांबण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. किंवा एकूणच जर का चर्चेच्या टेबलवरती हे सगळेजण आले, म्हणजे एका बाजूला झेलेन्स्की बसलेत, एका बाजूला पुतिन बसलेत आणि कुणीतरी ट्रम्प वगैरे किंवा त्यांच्या वतीने कुणीतरी बसलेलं असेल तर या युद्धावरती तोडगा निघू शकतो. आता ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदी त्यांची निवड झाल्यानंतर सूत्र हाती घेण्याच्या अगोदरच झेलेन्स्की आणि पुतिन या दोघांसोबत आता त्यांनी संवाद सुरू केलेला आहे, जेणेकरून किमान तिथं सीज फायर तरी डेव्हलप होऊ शकेल. युक्रेनमधली सिच्युएशन आजच्या दिवशी फारच क्रिटिकल आहे. यासोबतच रशियामध्ये सर्व काही ठीक आहे असं सुद्धा म्हणता येणार नाही. पण ही सिच्युएशन जी आहे अधिक वाईट केव्हा झाली, ज्या वेळेस रशियाकडून
नॉर्थ कोरियाचे सैनिक युक्रेनबरोबर लढण्यासाठी उतरलेले आहेत त्यावेळेस आणि त्याच्यामुळं नॉर्थ कोरियाचा सुद्धा या युद्धाला अँगल आहे आणि या सर्व आघाड्यांवरती आता ट्रम्प यांना लक्ष द्यावं लागणार आहे. बायडन प्रशासनाअंतर्गत या अमेरिकेने युक्रेन युद्धामध्ये जवळपास $175 बिलियन इतके खर्च केलेले आहेत आणि त्याची धग आता अमेरिकेमध्ये जाणवू लागलेली आहे. म्हणजे अमेरिकेमध्ये आता महागाई वाढताना दिसून येते. ह्या सगळ्याचं प्रेशर अमेरिकेतल्या जनतेने का घ्यावं असा ट्रम्प यांचा रास्त सवाल आहे. येणाऱ्या काळामध्ये युरोपमधल्या देशांनी सुद्धा या युद्धामध्ये फायनान्शियली आणि इतर सर्व मार्गाने बर्डन घेणं गरजेचं आहे असा ट्रम्प यांचा स्टँड आहे आणि म्हणूनच येणाऱ्या काळामध्ये ट्रम्प हे युद्ध थांबवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील असं सांगितलं जाते. आता यासोबत हेही नाकारून चालणार नाही की युक्रेनमध्ये एकूणच युरेनियमचं संवर्धन आणि इंधन उत्पादन करण्यासाठीच्या ज्या काही सुविधा लागतात, जी काही टेक्नॉलॉजी लागते ती उपलब्ध नाहीये. त्याच्यामुळे 2022च्या आक्रमणापर्यंत इंधन निर्मितीवरती हा देश जो आहे रशियावरती अवलंबून होता. मग अचानकच हा देश अणुइंधन कसं काय डेव्हलप करणार किंवा तसं उपकरण कसं काय डेव्हलप करणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. मग ही केवळ धमकी आहे की अफवा आहे हाही फार महत्त्वाचा विषय आहे. पण जर का या युद्धामध्ये अणुबॉम्बचा वापर झाला तर निश्चितपणे त्याचे संपूर्ण जगावरती परिणाम होऊ शकतात आणि हे टाळण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न ट्रम्प यांच्याकडून केले जातील असा आशावाद व्यक्त केला जातोय. आता ही माहिती जर का आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.